तो अंकितचं घर बांधलंय ना? हां, हे बघा आमचं खालचं घर. हां, आमचं घर. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल काय चाललो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो पुढे पुढे कसं साईडला डोंगर आहे. चला तरी अर्धा तास लागेल ना? अर्धा तास लागेल. कुठून इथून वरती जायचं? इकडे काय गेलंय? हे काय बांधलंय? हा काय एवढा पक्का कागद लावलाय? अच्छा, हे बघा इथे करवंद आहेत. हे रानमेवा. हे बघा रानमेवा गावातला. मस्त गोड आहेत रानमेवा. गावाला हीच मजा असते. करवंद खावा, आंबे खावा. थोडा मी लेट आलो त्यामुळे थोडं आंबे तर नाहीत, करवंद आहेत आता भेटलेत खायला. म्हणून तुम्हाला पाहिजे? हे बघा आम्ही जंगलातून चाललोय. अजून 20 मिनिटं लागतील वरती जायला. बघा पुढे आजूबाजूला जंगल आहे. बघा खालून आलो वरती. हे बघा इथे किती काही करवत आहे, भरपूर आहेत. हे बघा किती लागलेत बघा. नंतर काढायला होते. इथं बघा ही जाडी करवंद आहे मोठी. हे बघा हे मोठं झाड आहे ना, त्यामुळे बघूया खाऊन कसं लागतंय. हा पण गोड आहेत, गोड आहेत. हे बघा हे कच्चे आहेत बघा. गुच्चे पिकले, हे पिकलेले गुच्चे बघा. हे कच्चे लाल लाल आहेत, कच्चे अजून होत आहेत. तयार व्हायला टाइम आहे, आठवडा जाईल. आंबे संपले ना सर्व? रायवळी असले तर ना. हा समोर बघ. हा बघ सायदे डोंगर. हा डोंगर, डोंगरचा टोक. हा ते रत्नागिरी जिल्हा संपला तिथे. जरा पुढे गेला. आता हा टोक आहे तिथं रत्नागिरी जिल्हा संपला आणि घाट चालू आहे सातारा. म्हणजे हा बॉर्डर लाईन दिसते ती कोकण संपतो आपला. वरचं उंच खालून पुढे आहे इकडून ना. खालून पुढे तिकडे. हा खालून तिकडे पुढे अजून आहे ते टावरकडे आहे. टावरकडे वरनं संपलाय वरच्या बाजून. हा इथून संपलाय आणि तिकडे टावर दिसतंय ना एकदम. घाटमाता बोलतात इथे वरती ना. घाटमाता म्हणजे बॉर्डर लाईन. आणि इकडे बघा, इकडे हे दिसतंय बघा तुम्हाला लाल लाल एकदम. हे बघा हा धरण बनणार आहे शिरगावात. म्हणजे आमच्या घराच्या पाठच्या साईडला आहे. इथून बघा काय व्ह्यू दिसतोय बघा. धरणाचं अजून काम चालू आहे बघा. हा बघा हा धरणाचं काम चालू आहे बघा. आमच्या घराच्या मागच्या साईडला धरण बनणार आहे. हा थोडं मागे 20 मिनिटं पुढे जाऊन. 20 मिनिटं पुढे जाऊन आहे ना. 20 मिनिटं झाली. घराच्या 20 मिनिटं पुढे जाऊन धरण बनतंय ना. तर किती वर्ष लागतील अजून? आता दुसरा पहिल्या वर्षी गेल्या वर्षी या टाइम चालू झाला. म्हणजे वर्षाला समजा वर्षाला 3-4 वर्ष लागतील. हा 3-4 वर्षांना आमची तर धरण बनणार. हा बघा घर पण धनगरांची आहेत. हा ते घर आहेत मला वाटतं उठवतील त्यांना ना तिथून. त्या साईडला ना. हा इथे बघा इथे समोर वरती घर आहेत. कवळे दिसत बघा. ते तुम्हाला ह्याच्यात दिसतंय की माहिती नाही. तिथे आहे बघा घर समोर कवळारू. आहे बघा काय व्ह्यू आहे बघा.
पावसात तर अजून छान दिसतं. इथं वर हे सह्याद्री डोंगर धबधबा पडतात ना, भरपूर ठिकाणी छान दिसतं. इथून बघायला खूप छान दिसतं. थंड हवे ठिकाण थंड हवे एकदम. म्हणजे उन्हाळ्यातून तुम्ही तिथे गेले ना तर तुम्हाला एकदम थंडगार हवा. म्हणजे तुम्ही असं वाटतं लोणावळ्यात आले की काय. हा मे मध्ये एकदम. आणि पाणी पण झरायचं एकदम एकदम गार. खूप छान. तिकडे रात्री झोपतात अंगावर घेऊन जातात, कारण की वरती धुकं पण भरपूर असतात, गार वाटतं. खूप मजा येते. आम्ही शिकारीला वरती जायचो, मजा यायची. एक दिवसाच्या ट्रिप कधी नाईट स्टेला पण जायचो, खूप मजा यायची. आता सर्व कामा धंद्याला लागले त्यामुळे टाइम नाही भेटत. पण एक पिकनिक असते. पण मी यावेळी लेट आलो त्यामुळे राहून गेलं. आणि तिथे एकदम वरत्या साईडला इथे वरती मंदिर आहे. कुठल्या देवीचं का? रुद्राई देवीचं मंदिर आहे वरती. तळसर गाव. म्हणजे इथून ह्याच्या पलीकडे गेलो तर तळसर गाव लागतो. तुम्हाला दाखवतो मी वरतून. तिकडे वरती गेलो दाखवतो, तुम्हाला सांगतो बॉर्डरला कुठले. मग हा मग इकडे तळसर आहे, हा शिरगावची बॉर्डर लागते. आणि त्या साईडला गेलं तर पोपळी लागते. ती सह्याद्री आहे ती. हा ती तिकडे सह्याद्री मोठी पाटी ती ते पोपळी. हा त्या साईडला गेलं तर पुरा सातारा जिल्हा लागतो. सातारा जिल्हा आणि पाटण तालुका आहे. आता जाऊया वरती. खूप चढण दम लागते आणि ऊन पण आहे. दुपारी निघालोय. हे बघा तोड. हे गरम व्हायचं कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी तोडी चालू आहेत. जंगल तोड, झाड तोड. प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे. त्यामुळे एवढं गरम होतं. हा आणि इथे तोडतायत. प्रत्येकाने एक झाड बोलतो म्हणून नाही, पण खरंच लावला पाहिजे. म्हणजे फळांचं झाड लावा. 5 वर्षांनी तुम्हाला फळं भेटतील तरी गरमी नाही होत. हे बघा सर्व रान तोडतायत. काय करणार, सर्वांना समजायला पाहिजे. जंगल तोड आहे. हे बघा जंगल तोडे बघा. हे बघा हा रस्ता गेला म्हणून जंगल तोडून टाकल्या बघा. हे बघा वाहतूकच्या गाड्या जातात म्हणून. हे बघा माल भरून जायला, म्हणजे तोडलेला माल भरून नेण्यासाठी हा रस्ता करतात. टेम्पररी असतो, पण त्यांचं काम झालं निघून जातात. पण तो रस्ता तसाच. आणि झाडी त्या परत एवढी झाडी मोठी व्हायला किती वर्ष जातात विचार करा. आणि असेच प्रत्येक ठिकाणी जंगल तोडी चालू आहे. त्यामुळे एवढी गरमी होते. दुसरं कारण काय नाही, हे सर्व माणसांचंच केलेलं आहे आणि त्या माणसांनाच भोगायला लागणार आहे. असं बघ. हा बघा हे रस्ते केलेत ना त्यांनीच केलेले आहेत जायला. म्हणजे सोप्पा मार्ग लगेच निघायला. ट्रॅक्टर बिक्टर जातात. हे बघा नाही एवढ्या जंगलातून असा रस्ता असतो का कधी. तर आम्ही लहानपणी इथून वरती जायचो, पाऊल वाट असायची. हा बघा हे 2 रस्ते झाले. हा बघा हा परत रस्ता एक बनवला. तोड झाली ना ते गाड्या येण्यासाठी. हा बघा असा हा दुसरा रस्ता खाली एक दाखवतो. एक रस्ता हा दुसरा. आणि हा पहिलाच आहे केलेला. हा नवीन तोड केले त्याचं गाडी वाहतूक जाण्यासाठी. हे बघा असं हा पुढे लांब केलेलं तिकडे. हा खूप दम लागते. कुठल्या ह्या काजूला ना, ह्या काजूला भरपूर फळ लागतं. भरपूर काजू लागतात. बघा हा काजू जंगलात आहे बघा. त्यावेळी लागलेला का बाप्पा? थोडा होता ना. त्यावेळी सर्वच कमी आहे ना. हा ह्यावेळी सर्वच फळ कमी आहेत. आंबे पण कमी आहेत. शेतभाती पण बरोबर झाली नव्हती. फळं पण कमी आहेत. वरती थोडं आपण पायथ्यावर आले डोंगर सोडून. हा माथ्यावर. हा मग सह्याद्रीचा पायथ्याला हा पण डोंगर सह्याद्रीला चिकटूनच आहे बघा. ह्या सह्याद्रीला चिकटून हा डोंगर आहे पुरा. हे बघा
वारा चालू झाला, वरती पायथ्यावर आलो ना, वारा चालू झाला, गार वारा. हा बघा, हा घर आहे. कोण जाऊ बाबा? पांडुरंग बावदाने. हा, हे पांडुरंग बावदाने यांचं घर आहे. ना पिशवी आहे, पिशवी 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 ती पिशवी आहे ना, आमची पिशवी. हा, आपला ट्रॅक्टर आहे ना, आमचा ट्रॅक्टर आहे बघा. इथे करायचं ना, करायचं. जमीन सुकी आहे ना, पाऊस नाही बरोबर ना. हा, सुकी जमीन आहे, पडणार नाही ना ढिकले, बरोबर मोठे मोठे ढिकले पडतील. बघू जरा ड्राय चाल करू जरा, शनिवारी जर काही फरक पडेल. परत यायला लागेल ना, तर यायला लागेल. हा, पाणी जरा पाणी घ्या ना, चांगला गारा ना. यांचं घर आहे पांडुरंग बावदाने. पांडुरंग बावदाने धनगर समाज आहे. पांडुरंग बावदाने धनगर समाजाचे. वरती आता खालून धनगरांची वस्ती. हा, इथे धनगरांची वस्ती आहे वरती. आणि खालून याला मला वाटतं 35-40 मिनिटं लागली ना पप्पा आमच्या घरापासून. हा, आमच्या घरापासून 35-40 मिनिटं लागतात वरती यायला. आणि खालच्या बाजारपेठेतून 1 तास वरती. अजून पण आमची शेती अजून वरती आहे तिथे अजून. हा, पलीकडे ते 15 मिनिटं अजून लागतील तिथे जायला आडव्यानी. बाटली काढली गार पाणी आणलेलं आपला आणलं तर गार ना, त्यामध्ये ते हे टाकायला लागेल. हा, गार त्यांचा वतायला लागेल थोडंसं. पाणी घेऊन आलेत. मशीद गेली बरोबर. तुम्ही नाही कुठे गेली? तुम्ही नाही कुठे गेली? आम्ही नाही, काम होत. हा, नमस्कार. हे बघा, हे असं वरती मांडव करतात, खाली बसायला सावली. बघा गावची पद्धत. यांची वरती बेटे घरं असतात, कारण की वरती वारा जास्त असतो पावसात, त्यामुळे असे बेटे घरं असतात कवळाची, जास्त उंच नसतात. बघा, आता हा शेत आपल्याला करायचं आहे, नांगरायचं आहे त्या ट्रॅक्टरने. बघ, हे किती आहे तसे पाणी? हे चाल. हा, आपले होते ना, 2 होते, तुटतात ना. अगं नवीन आणला काय? नाही, गेले तुटला नाही गेल्या वर्षी. हा, आता घरी नवीन तो टाकला होता, तुटला होता गेल्या वर्षी. डिझेल आहे ना याच्यात? हे काय तुटलं काय? स्क्रू निघाला वाटतं इथला. स्क्रू होता निघालाय. तोंडात घेतलं तोंडे. तिकडे आपला शेत आहे आणि आमचा फुल शेत आहे वरती. ते घरं दिसतात ना, दिसले असतं बरोबर. हां, तिथं आमचं शेत आहे. हे दुसऱ्यांचं आहे.
तिकडे बघा खाली पाठीसाठी म्हशी आली बघा, म्हशी चरतात. यांचा कुत्रा कुठे गेला? हा बघा बसला टॉमी. बघा निसर्ग बघा काय गार गार गार. पाऊस चालू आलाय, आता गार वाटते, अजून गरम नव्हतं. इथून पाऊस आलाय, उठलाय, इथून आला वरतून, म्हणजे खाली आपलं घर आहे ना तिथून वरती आला. बघा वारा बघा सुटला. हा आणि जोरात येईल पाऊस वाटतो. उकळी उकळी बोलता याला, उकळी. बापरे, म्हणजे ते बोलतात इथले खालचे पण आणि तिकडे खाली पण नांगरा. पाऊस चालू झालाय बघा, पाऊस चालू झालाय. सह्याद्रीतला पाऊस, सह्याद्री डोंगरातला पाऊस. या काकाने मला छत्री दिली, ज्यांचं शेत आहे ना त्यांनी मला छत्री दिली. आणि त्या पारंपरिक रेनकोट घालून आलेत ते. हे बघा, हे बघा, त्यांनी पप्पांना पण दिला, यांनी पण घाला. हा गावातला पारंपरिक रेनकोट, म्हणजे आपला ताडपत्री असते त्याला कापून बनवतात, म्हणजे असं शेताच्या कामाला खूप उपयोगी पडतं. काय बोलताय? नाही आणली, माहिती नव्हतं ना पाऊस पडेल. दुपारी ऊन होता ना भरपूर. हा संध्याकाळचा पडतो आता. हो आज भरपूर पाऊस आहे. मगाशी आला आणि परत गेला, आता आलाय बघा परत. बघा काय गार वाटते, भरपूर भिजलोय. छत्री आहे पण भरपूर भिजलोय, भरपूर गार वाटते. अजून भरपूर शेत आहेत. 2:45ला आलोय, आता वाजले 5:30. अजून 1 तास थांबायला लागेल थोडा. बघू त्याची माती पडली ना, मी तशी फेर पाहिजे सनसनीत. कशी 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 उकल झाली बघा. 3 वाजता आलो होतो. किती गुंठे गेले बाबा? 20 गुंठे असतील. 20 गुंठे आता केले ना. पाऊस पडला म्हणून ना, तर अजून 2 गुंठे अजून केले असते. 2 ना जास्त असते होतील ना. 2:45ला चालू केलं आणि आता काहीतरी 6 वाजायला आलेत. 2:45 ते किती 3 तास झाले. 3 तास झाले निघालो आता आम्ही घरी. गार लागायला लागले.
ह्या आंब्याला पण आहेत ना आंबे व हा वरती बिटके आंबे वाटतं तो का वरती थोडस आहे बिटकेत. ते आमच्या समोरचे घर पलीकडची बघा. एकच वाडी आहे, 2 भागात आहे. एकच वाडी 2 भागात आहे, पण अर्धे घर तिकडे आहेत त्या पलीकडे आपल्या घराच्या समोर. ते शाळा आहे बघा, पिवळ्या कलरची ती शाळा पण आहे हे बघा. त्यात एवढा खाली जायचं आपल्याला. येताना वरती किती 35 मिनिटं लागली जास्त. आता जायला काय 20 मिनिटात पोचू ना. हा 40 जास्त लागली ना. ऊन पण होतं ना दुपारी, दम पण लागला. वेताळवाडी म्हणून आहे ते बघा वेताळवाडी म्हणून. तिकडे वेताळवाडी हे बघा. तिकडे ते घर दिसतात ना ते वेताळवाडी. आणि हा बघा डॅम आता चांगलं दिसतंय बघा. हा डॅमचं काम चालू आहे इथे हा बघा. धनगरचे घर दिसतंय तिकडे. हा तो बघा तिथे धनगरचं एक घर आहे दिसला. आणि हा डॅमचं काम चालू आहे बघा. इथे डॅम चालू आहे हे बघा. इथे पण शेती होते बघा खालच्या साईडला हे बघा. बघा कसं निसर्ग आहे बघा मस्त हे बघा. हा सह्याद्री डोंगर. चला खाली जाऊया, उशीर होतोय. गडगडते बघा. गडगडते. पाऊस पडेल अजून वाटतं. 2 सर आली. पहिली सर आली ते एवढं जास्त नव्हता, दुसरी सर आली तर जास्तच पाऊस भेटला. भिजलो. चला आता आम्ही निघतोय घरी जायला. हा शेतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आणि चॅनलवर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.